नमस्कार. श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 19 जून. मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक. जगातल्या सर्व दुःखाचे मूळ देह दुःख आणि पैशाची टंचाई ह्यात मुख्यतः साठवलेले आहे. या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटते. पण देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही. अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होते आणि नुकसान पदरात पडते. म्हणून रामाची प्रार्थना करावी की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक म्हणजे पैसा आणि दुसरे म्हणजे विद्या. दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती वृत्तीच घातक असते. मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे. देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो. पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.